नमस्कार मंडळी, आम्ही एक हॉटेल समोर थांबलो आहे. बघा तिथं ती झाडी कशी आहे. खूप सुंदर अशी झाडी आहेत आणि खूप सुंदर अशी फुलं आहेत आणि अशी फुलं मी कधीच पाहिली नव्हती. इतकी झाडाला फुलं आलेली आहेत की खूप छान वाटत आहे. इतक्या रात्रीच्या वेळेस देखील खूप छान असं डेकोरेटिव्ह आणि खूप सुंदर असं वातावरण तिथं आहे. तर बघू शकता किती फुलं आहेत या झाडाला आणि हे नॅचरल फुलं आहेत. कुठलेही आर्टिफिशियल फुलं नाही आहेत. हे नॅचरल फुलं आहेत. कसले फुलं आहेत माहीत नाही, झाड माहीत नाही, पण खूप सुंदर असं आहे आणि खूप फुलं बहरलेली आहेत ह्या झाडावर आणि खूप सुंदर वाटत आहे हे सगळं, बघू शकता. आणि प्रत्यक्ष पाहताना खूप आनंद होतो या सगळ्या गोष्टी आणि खूप हिरवं हिरवं आणि त्याला इतकी फुलं आलेली आहेत ह्या झाडाला की बस. आणि खाली बघू शकता हिरवळ आहे. तर हिरवळीवरनं चालण्याचा मोह आवरला नाही. तर बघू शकता आमची बस अर्धा ते पाऊण तास थांबलेली आहे इथे. मध्य प्रदेशमध्येच आहे, पण जेवणासाठी 11:30 वाजता थांबलेली आहे. तर आम्ही इथे जेवल्यानंतर असं फिरतो. इथे बघा हे किती सुंदर झाड आहे. अप्रतिम असं झाड आहे. किती सुंदर आकार आहे झाडाचा आणि इथे असा व्हिडिओ काढण्यास म्हणजे आवडलं आणि काढावासा वाटला, बघू शकता. आणि खूप सुंदर वाटतं हे आणि मी असं व्हिडिओ काढला तिथे, बघू शकता. आणि सगळ्यांनाच आवडणारं झाड आहे, म्हणजे अट्रॅक्टिव्ह झाड आहे ते, बघू शकता. आणि ते डोक्यावरून बघा कसं छान वाटते. आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलो आहे ते बघा इथे असं आहे. इथे नॉर्थ इंडियन जेवण म्हणजे चायनीज मिळतं, आईस्क्रीम सगळं सोय आहे आतमध्ये जेवणाची हॉटेलमध्ये. इकडे रोड आहे, सतत गाड्या वाहतूक होते आणि अंधार पडलेला आहे. रात्रीचे 11:30 वाजले आहे. जेवण झाल्यानंतर आम्ही फेरफटका मारतोय. गाडी अर्धा ते पाऊण तास थांबणार आहे. नंतर कधी थांबेल माहीत नाही. आम्ही 7:30ला इंदोरवरून निघालेलो आहे. आता 11:30 वाजलेले आहेत. असे हॉटेलचे पुढचे दृश्य आहे, बघू शकता. नॉर्थ इंडियन जेवण मिळतं, ते चायनीज मिळतं आणि प्लाझा म्हणून हे आहे हॉटेलचं नाव. खूप शांतता आहे आणि झोप पण लागलेली आहे. आता गाडीत जाऊन झोपायचंच आहे, पण तोपर्यंत फेरफटका मारायचा, थोडंसं शतपावली. कारण गाडीत बसून प्रवास करून कंटिन्यू कंटाळा येतो. तर त्यासाठी थोडंसं बाहेर फेरफटका मारतात सगळेजण फिरतात. हे झाड कसलं आहे ते मला सांगा कमेंट्समध्ये. मला याचं नाव नाही माहिती. तर सगळ्यांचे जेवण झाले की आमची बस निघेल थोड्या वेळातच. थोडंसं बाहेर फिरलं की बरं वाटतं. नंतर पुन्हा 10-12 तास प्रवास करायचा आहे पुण्यापर्यंत, इंदोर ते पुणे. सगळे त्यामुळे फिरतात बाहेर, बघू शकतो. आणि अंधार झालेला आहे आणि आता आपण आपली बस चालू होईल. बघू शकता आपली बस अशी आहे.
आणि आपण आता प्रवासाला लागणार आहोत. सकाळी उठल्यावर असा सीन दिसतोय. पहाटेचे 5-5:30 वाजलेले आहे आणि बघू शकता किती सुंदर सीन आहे. आणि अप्रतिम असं सूर्योदय होतोय आणि किती सुंदर असं चित्र आहे ते. डोळ्यांना म्हणजे खूप वेगळंच असं पहिल्यांदा पाहिलं मी. बघू शकता पाण्यात तर त्याचं प्रतिबिंब सूर्योदयाचं किती सुंदर वाटतंय आणि सगळा रेडनेसपणा वगैरे ती आकृती तयार झालेली आहे. हे दृश्य पाहताना खूप आनंद होतो. आपण काहीतरी नवीन पाहतोय असं वाटतंय. दररोजच्या धकाधकीच्या जीवनात असा सूर्योदय पाहायला आपल्याला बहुतांश मिळत नाही. तर बघा पाण्यात किती सुंदर प्रतिबिंब दिसतंय त्या सूर्योदयाचं. आम्ही आता पुण्याच्या दिशेने चाललो आहे. तर बघू शकता उजेड होत चालला आहे.